नमस्कार. मी चंद्रकांत हजारे आपलं स्वागत करतोय. शाहू महाराज हे जयसिंगराव घाटगे म्हणजेच आबासाहेब घाटगे आणि राधाबाई यांचे पुत्र. शाहू महाराजांच्या जन्मानंतर अवघ्या 3 वर्षांनीच आई राधाबाई यांचं निधन झालं आणि शाहू महाराज आईच्या प्रेमाला पोरके झाले. वडील आबासाहेब यांनी आपल्या मुलावर चांगले संस्कार केले, त्यांना चांगलं शिक्षण देऊ लागले, त्यांचं संगोपन ते करू लागले. 10 वर्ष त्यांनी शाहू महाराजांचं संगोपन केलं. त्यानंतर कोल्हापूर संस्थानचे 4थे शिवाजीराजे यांचं निधन झालं. मग त्यांच्या विधवा पत्नी आनंदीबाई यांनी शाहू महाराजांना 17 मार्च 1884 रोजी दत्तक घेतले. नंतरचे शिक्षण शाहू महाराज यांनी राजकोटच्या राजकुमार या महाविद्यालयामध्ये औपचारिक शिक्षण घेतले. त्यावेळी ब्रिटिश सरकारने जे कोल्हापूर संस्थानावर जो अधिकारी नेमला होता त्या अधिकाऱ्याच्या आधिपत्याखाली ह्या संस्थांचा कारभार चालत असे. महाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी याच अधिकाऱ्याकडे होती. महाराज याही वेळेस चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेत होते, समाजातील परिस्थिती बघत होते, समाजामध्ये घडणाऱ्या घटनावर त्यांचं बारीक लक्ष असायचं. आणि हे सर्व करत असताना शिक्षणामध्येही ते इंग्रजी या विषयामध्ये अव्वल होते. त्यांनी इंग्रजीचं शिक्षण चांगल्या पद्धतीनं घेतलं होतं. शाहू महाराजांचा विवाह बडोद्याच्या लक्ष्मीबाई यांच्याशी झाला. त्यांना 2 मुलं आणि 2 मुली असे दाम्पत्य झाले. महाराजांनी राज्याची सूत्रे आपल्या हाती घेतल्यानंतर त्यांनी एक क्रांतिकारक पाऊल उचललं की आपल्या राज्यामध्ये इतर मागासवर्गीयांना शिक्षणाचा अधिकार नाही, त्यांना शिक्षणामध्ये संधी मिळत नाही. जे काही उच्च वर्गाचे लोक समजले जातात यांचाच शिक्षणावर अधिकार आहे, ते दुसऱ्यांना संधी देत नाहीत, याची जाणीव शाहू महाराजांना झाली आणि याची खंतही त्यांना वाटली. म्हणून त्यांनी एक क्रांतिकारक पाऊल उचलले आणि आपल्या राज्यामध्ये सर्वांसाठी शिक्षण सक्तीचं केलं आणि तसंच ते मोफतही केलं. याचा कायदाच पास केला आणि त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली. त्यांचं या गोष्टीवर बारीक लक्ष असायचं, कारण की त्यांना वाटायचं की सर्व समाजानं शिक्षण घेतलं पाहिजे. सर्व समाजानं शिक्षण घेतलं तरच देशाची प्रगती होणार आहे. नसता उच्च आणि नीच ही दरी कायमची वाढत जाणार आहे. ही दरी जर कमी करायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. म्हणून त्यांनी शिक्षण सक्तीचं केलं आणि तसंच ते मोफतही केलं. शिक्षण घेत असताना शिकल्यानंतर रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या पाहिजेत, म्हणून त्यांनी आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या संधी निर्माण केल्या रोजगारांच्या आणि ते सर्वसामान्यापर्यंत कसा रोजगार पोहोचवेल याची त्यांनी व्यवस्था केली. मग त्यांनी विणकाम असेल, गिरण्यांची निर्मिती असेल, इतरही संस्था असतील, याची निर्मिती करून आपल्या राज्यातील सर्वांसाठी रोजगार कसा मिळेल आणि आपलं राज्य प्रगतीपथावर कसं जाईल याचा त्यांनी सातत्याने विचार केला. त्या पद्धतीने त्यांनी पावलं टाकायला सुरुवात केली आणि सर्वांसाठीच
या ठिकाणी त्यांनी रोजगार निर्माण केले। या ठिकाणी कुठेही भेदभाव जर होत असेल त्याला रोखण्याचं काम खुद्द छत्रपती शाहू महाराज। शिक्षण व शिक्षणासाठी अत्यावश्यक असणाऱ्या सुविधा ह्या फक्त शहरामध्येच आहेत, म्हणून त्यांनी खेड्यापाड्यातील जे विद्यार्थी आहेत, मग ते लिंगायत असतील, धनगर असतील, मराठा असतील, कुणबी असतील, इतर सर्व जाती धर्माचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी महाराजांनी खुद्द कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या नावांनी वसतिगृहांची स्थापना केली। हे एक मोठं क्रांतिकारक पाऊल त्या काळामध्ये ठरलं, कारण की शहरामध्ये आल्यानंतर या सर्वसामान्य अत्यंत गरीब हालाकीमध्ये जीवन जगणाऱ्या या विद्यार्थ्यांची परवड या ठिकाणी होऊ नये म्हणून त्यांनी मोफत वसतिगृहांची निर्मिती केली आणि त्या माध्यमातून अनेक चांगले विद्यार्थी चांगलं दर्जेदार शिक्षण घेऊन प्रगती ते करू लागले आणि त्याचा फायदा कोल्हापूरच्या राज्यांना नक्कीच होत होता। शिक्षणाने प्रगती तर नक्कीच होते, पण त्याचबरोबर आपल्या राज्यामध्ये जे कलावंत आहेत त्यांच्यासाठी त्यांनी कलेची दारं खुली केली। सर्व कलावंतांना त्यांनी व्यासपीठ निर्माण करून दिलं आणि त्यांच्या कलेला वाव दिला, त्यांच्या कलेला त्यांनी अनुदानही दिलं। त्याचबरोबर शरीर मजबूत असेल, आपले तरुण मजबूत असतील, त्यांची शरीरयष्टी मजबूत असेल तरच ते राज्य बलशाही असतं, बलशाली असतं, ही त्यांची उदात्त भावना होती। म्हणून त्यांनी कुस्तीवर प्रेम केलं। कुस्तीसाठी त्यांनी अनेक मोफत अशा कार्यशाळा चालू केल्या। अनेक ठिकाणी त्यांनी कुस्तीगीरांना मदत केली। त्यांना जो खुराक लागतो तो खुराकाची व्यवस्था आपल्या सरकारी तिजोरीतून न करता त्यांनी स्वतःच्या खाजगी दौलतीतून या पैलवानांना पोसण्याचं काम केलं, त्यांच्यामध्ये ऊर्जा देण्याचं काम केलं आणि कोल्हापूर संस्थानचे पैलवान संबंध देशभर जाऊन कुस्तीच्या माध्यमातून या राज्याचं नावलौकिक करत होते। आरोग्य त्यांचं चांगलं राहावं यासाठी त्यांना चांगल्या सुविधा दिल्या जात होत्या। पण या ठिकाणी एक उदाहरण द्यायचं झालं, त्यांचं कुस्तीवर किती प्रेम होतं आणि या पैलवानावर किती प्रेम होतं हे आपल्याला लक्षात येईल। एक देवाप्पा धनगर नावाचा एक महान मल्ल होता, जो मल्ल एकदा त्या कुस्तीच्या आखाड्यात गेला की तो कुस्ती जिंकल्याशिवाय वापस येत नसत। त्याचा एवढा मोठा गवगवा झाला होता। एक बलदंड असा तो मल्ल होता। त्याची धास्ती अनेक जण घेत होते, पण याच देवाप्पा धनगर याला कोलारासारखा आजार झाला। शाहू महाराजांना याचं फार वाईट वाटलं, कारण की शाहू महाराजांचं खूप प्रेम या देवाप्पा धनगरावर होतं। हा या कोलारा आजारातून वाचला पाहिजे म्हणून त्यांनी कसोशीने प्रयत्न केले। यासाठी ते काहीही करायला तयार होते। यासाठी त्यांनी डॉक्टरांना एक आव्हान केलं की माझ्या या पहिलवानाला तुम्ही वाचवा, याच्या वजना इतकं सोनं मी तुम्हाला देतोय। एवढं प्रेम त्यांचं कुस्ती आणि या कुस्तीगिरावर होतं। यावरून आपल्याला जात धर्म हे शाहू महाराजांना मान्य नव्हतं। आपल्या राज्यामध्ये समानता असली पाहिजे, सर्वांना समान न्याय असला पाहिजे। याचबरोबर त्यांनी आंतरजातीय विवाहाला मान्यता दिली, नव्हे तसा कायदाच केला आणि कायदा केला, परंतु त्याची सुरुवातही आपल्या स्वतःच्या घरातून केली। जे इंदोरचे राजे होते तुकोजीराव होळकर यांना आपली बहीण चंद्रभागा घाटगे हिचा विवाह लावून दिला। त्यासोबतच धनगर आणि मराठा
इतर 25 विवाह त्यांनी लावून दिले. त्यांचा मानस होता तर जातीयता नष्ट करायची असेल तर असे पावलं उचलणं गरजेचं आहे. त्याशिवाय जातीयता नष्ट होणार नाही आणि त्याशिवाय समानता येणार नाही अशी त्यांची भावना होती. म्हणून त्यांनी धनगर आणि मराठा असे 100 विवाह लावण्याचा मानस त्यांनी केला होता. त्याचबरोबर इतर जातीतही त्यांनी एकमेकांसोबत विवाह लावण्याचा कसोशीने प्रयत्न केला. अशी त्यांची भावना होती की सर्वांनी एक समान एकत्र नांदलं पाहिजे तरच या ठिकाणी सोबतता येणार आहे आणि हा जो भेद आपल्यामध्ये निर्माण झालेला आहे तो कमी. गंगाराम कांबळे नावाचा एक ग्रस्त कोल्हापूरच्या बावड्या बंगल्याच्या परिसरामध्ये काम करायचा. त्या ठिकाणी इतरही उच्च जातीचे जे समजणारे लोक होते तेही त्या ठिकाणी शिपाई अधिकारी म्हणून काम करायचे. आणि त्या ठिकाणी एक मोठा हौद होता, मला काही एक विहीर होती आणि त्या ठिकाणचं पाणी फक्त सवर्ण लोकच पित असत. पण त्या परिसरामध्ये काम करत असताना अचानकपणे अनावधानाने या गंगाराम कांबळेचा स्पर्श त्या हौदाला झाला आणि एकच हाहाकार त्या ठिकाणी माजला गेला का हा हौद बाटला. एका अस्पर्शाचा स्पर्श त्या ठिकाणी झाला. मग त्या ठिकाणचे अधिकारी शिपाई प्रचंड चिडले आणि त्यांनी गंगाराम कांबळेला चापकाने अक्षरशः त्याची पाठ सोलून काढली. आणि हे सर्व घडत असताना या गंगारामला सोडवण्यासाठी कुणी धावून आलं नाही. पण ही घटना ज्यावेळेस घडली त्यावेळेस शाहू महाराज दिल्ली या ठिकाणी काही कामानिमित्त गेलेले होते आणि ज्यावेळेस ते परत आले त्यावेळेस सर्व वृत्तांत त्यांना समजला. मग त्यांनी गंगारामला आपल्या छातीशी धरलं आणि जे कोणी लोक ह्या कटामध्ये सहभागी होते गंगारामला चापकाने मारण्यासाठी, या सर्वांना शाहू महाराजांनी बोलावलं. स्वतः आपल्या हातामध्ये चाबूक घेतला आणि त्याच पद्धतीनं त्यांची पाठ सोलून काढली आणि गंगारामला सांगितलं की तू आता या नोकरीतून मुक्त हो, एक चांगला व्यवसाय तू टाक, जे काही मदत लागेल मी तुला करायला तयार आहे. आणि त्याच वेळेस गंगारामनी ही नोकरी सोडून एक कोल्हापूरमध्येच बिंदू चौकामध्ये एक हॉटेल टाकलं. त्या हॉटेललाही नाव महाराजांनी दिलं सत्यशोधक हॉटेल. आता एवढी जाती व्यवस्था मजबूत होती, साधा स्पर्श हौदाला झाला तर गंगारामची अशी अवस्था झाली होती जे की खुद्द त्या राजवाड्यामध्ये काम करणारा तो कर्मचारी होता, तर इतर लोकांची अवस्था काय असेल. आणि हॉटेल टाकलं, पण ज्यावेळेस लोकांना समजलं एक अस्पर्श व्यक्तीचं हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये जायला कुणी धजेना. ही गोष्ट शाहूराजांना समजली आणि त्यांनी खुद्द आपले जे इतर जे अधिकारी आहेत त्या सर्वांना आपल्या घोड्याच्या बग्गीमध्ये घेतलं आणि कोल्हापूरमध्ये फेरफटका मारत असताना जाणीवपूर्वक ते हॉटेलजवळ आले आणि त्यांनी गंगारामला चहा देण्यास सांगितलं. चौकशी केली हॉटेल कसं चालतंय. आणि ज्यावेळेस गंगाराम चहा घेऊन आले त्यावेळेस तो चहा महाराजांनी खुद्द घेतलाच, पण आपल्या इतर जी सोबत मराठा आणि ब्राह्मण जे अधिकारी होते त्यांनाही पिण्यास लावला. त्यांची काय मजाल, हा चहा नाकारायची
नसता नोकरीवर गदा नक्कीच येणार होती. यातून आपण एवढं पाहिलं पाहिजे की शाहू महाराजांचा दृष्टिकोन, त्यांची विचार करण्याची जी कल्पकता होती, त्यांची जी दृष्टी होती, ते वाखाण्याजोगी होती. अशाच माध्यमातून वेगवेगळ्या क्लुप्त्या त्या लढवत असत आणि अशा माध्यमातून हा जातीभेद कसा नष्ट होईल यासाठी ते कसोशीने प्रयत्न करत असत. ज्यावेळेस शाहू महाराजांचं निधन झालं त्याच्या 3 वर्षांनीच गंगारामनी शाहू महाराजांचं मोठं एक स्मारक उभं करण्याचा निर्णय घेतला. हे स्मारक तयार करत असताना कितीतरी लोकांनी अनंत अडचणी निर्माण केल्या की एका अस्पृश्याच्या हातून महाराजांचं स्मारक असतंय काय. परंतु ह्या विरोधालाही न जुमानता आपलं प्रेम शाहू महाराजावरील त्यानं तीळ मात्रही कमी होऊ दिलं नाही. आणि महाराष्ट्र नव्हे तर संबंध देशामध्ये सगळ्यात उत्कृष्ट आणि पहिलं स्मारक गंगारामनी शाहू महाराजांचं तयार केलं. छत्रपती शाहू यांची दूरदृष्टी सर्व समाजासाठी, तळागाळातील लोकांसाठी, पहिलवानांसाठी, कलाकारांसाठी, स्त्रियांसाठी एक महान दृष्टिकोन त्यांचा होता. आज शाहू महाराजांचा आज स्मृती दिन आहे. त्यांना मी आज विनम्र असं अभिवादन करतो. ऐतिहासिक स्थळं असतील, महापुरुष असतील, इतरही वेगवेगळ्या विषयावर आम्ही सातत्यानं आपल्यासाठी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला नक्कीच ही माहिती कशी वाटते हे आपण आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवावं आणि इतरांसाठी ही माहिती कशी मिळेल आपल्या माध्यमातून याचा प्रयत्न करावा. आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.